चमचमीत थोडीशी झणझणीत अशी ही वालाच्या शेंगांची रस्सा भाजी घरातले अगदी आवडीने खातील, त्यामुळे आपल्याला डबल भाजी करण्याची अजिबात गरज नाही। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात भाज्या येतात, मस्तपैकी हिरव्या हिरव्यागार अशा भाज्या असतात सर्वीकडे। तर अशीच आपल्याला एक भाजी घ्यायची आहे, ती म्हणजे वालाच्या शेंगांची। वालाच्या शेंगांची आपल्याला चमचमीत अशी रस्सा भाजी करायची आहे। ही भाजी भाकरीमध्ये चुरून खायला खूप भारी लागते। लगेच रेसिपीला सुरुवात करू। या शेंगांना हरण्या वाल असं म्हणतात। वालाच्या शेंगा करण्यासाठी मी अशा प्रकारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा असतात, तर आमच्याकडे या शेंगा म्हणजे जास्त प्रमाणात खातात। तर त्यांना निवडायचं कसं, मी बाकीच्या निवडून घेतलेल्या आहेत। तर ही शेंग असते ना, हिला असं एका देठाकडून घ्यायचं आणि असं व्यवस्थित अशी काढली ना तर बरोबर त्याची शीर निघते। आणि दुसरीकडून घेतली तर दुसरीकडून सुद्धा थोडीफार अशी निघते। हे बघा, अशी बारीक। गवारच्या शेंगांच्या कशा शिरा निघतात त्याचप्रमाणे यांच्या सुद्धा अशा शिरा निघतात। सर्व शेंगा या पद्धतीने निवडून घेऊ। 250 ग्रॅम शेंगा होत्या, त्यापैकी मी थोड्याशा उरवलेल्या आहेत। मला पाहिजे तेवढ्याच मी घेतल्या, 200 ग्रॅम पर्यंत येतील, थोड्याशा उरवल्या। या शेंगांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या। यांना आता थोडा वेळ बाजूला ठेवू। आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे, कारण रस्सा भाजीमध्ये ते लागणार आहे। तर त्याच्यासाठी 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 छोटा चम्मच मी इथे तीळ घेतलेली आहे। वाटण करण्याच्या आधी याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। कढई तापलेली आहे, शेंगदाणे टाकून घेऊ भाजण्यासाठी। हे शेंगदाणे मीडियम गॅसवर साल तडकेपर्यंत भाजून घेऊ। साल तडकायला लागलेली आहे आणि डाग सुद्धा पडलेले आहे हलकेसे। याच्यामध्येच आता आपल्याला तीळ सुद्धा टाकून घ्यायचे आहे, म्हणजे ती थोडी भाजली जाईल। छान असं भाजलं गेलेलं आहे तीळ, शेंगदाणे काढून घेऊ। शेंगदाणे आणि तीळ हलकसं थंड करून घेतलं। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। त्याच्यामध्येच आपल्याला आलं लसूण घालून घ्यायचं आहे। 5-6 पाकळ्या लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा आहे, तो टाकून घेऊ। याच्यामध्येच आता आपल्याला पावडर मसाले सुद्धा घालून घ्यायचे आहे। थोडीशी कलरवाली मिरची पावडर घेतलेली आहे, रंग यावा छान असा म्हणून। तिखट मिरची पावडर आहे 1 चम्मच। थोडासा गरम मसाला आहे आणि हळद घ्यायची आहे। गरम मसाला आणि हळद छोटा अर्धा चम्मच होते। हे आता आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे। असं हे बारीक वाटण करून घेतलं। भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेऊ। तेल छान तापलेलं आहे, मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडकू द्यायची आहे, नंतर जिरं घालायचं। याच्यामध्ये आपण आता धुतलेल्या शेंगा घालून घेऊ। तेलामध्ये शेंगा घालत असताना गॅस एकदम कमी करा किंवा बंद करून द्या। गॅस मी कमी करून दिला होता, आता थोडासा मोठा करू आणि या शेंगा छान अशा परतवून घेऊ तेलामध्ये। अशा तेलामध्ये शेंगा परतवून घेतल्या ना तर चवीला भारी लागतात आणि शिजायलाही पटकन शिजतात। शेंगा छान परतवून घेतल्या। आता याच्यामध्ये कूट केलेला आहे ते घालून घेऊ। पूर्ण कूट घालून घ्यायचं आहे। शेंगा आणि कूट परतवून घेऊ थोडंसं। 1 मिनिटभर कूट घालून छान परतवून घेतलेलं आहे। जास्त परतण्याची काही गरज नाही, कारण आपण शेंगदाणे तीळ भाजूनच घेतलं होतं। याच्यामध्ये आता गरम केलेलं पाणी घालून घेऊ। तुम्हाला पाहिजे तितका रस्सा ठेवा। मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता मोठा गॅस करून 1 उकळी आणून घ्यायची आहे। भाजीला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करून द्यायचा आहे। 5-6 मिनिटं भाजी शिजवून घेऊ।
भाजी 5 ते 6 मिनिटं छान अशी शिजवून घेतलेली आहे. शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहेत. मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. गॅस बंद करून देऊ. तयार आहे आपली मस्त अशी वालाच्या शेंगांची रस्सा भाजी. गरमागरम लगेच खायला घेऊ. तयार आहे आपली मस्त अशी वालाच्या शेंगांची रस्सा भाजी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.